विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे। जोगेश्वरीमध्ये रात्री मातोश्री क्लब बाहेर दोन्ही शिवसेना आमने सामने आल्यात। यावेळी दगडफेक घोषणाबाजी देखील झाली। या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय आणि यानंतर हा राडा झाला। क्लिप आहे त्या मुलीच्या गाडीवरती मारताना ती माझ्या मुलीला आणायला चालली होती किंवा तिला भेटायला चालली होती। माझ्या घरापर्यंत मोटरसायकल घेऊन त्या मुलीच्या ती क्लिप बघा तुम्ही, तिच्या दगड मारणं, धावणं, फिकणं, त्याच्या गाडीवर मारणं, माझ्या घरापर्यंत जाणं, माझ्या जीविताची, माझ्या मुलींच्या, माझ्या मिसेसच्या जीविताची हमी कोण देणार? आणि इथपर्यंत येऊ शकतात? आम्ही कधी कोणाच्या इथे गेलोय का? हे चाललेलं चुकीचं चाललेलं आहे। कायद्याच्या कक्षेत राहून तुम्ही लढा, नाही तर आम्हाला सांगा तुम्ही लढू नका, आम्ही नाही लढणार, पण अशी गुंडगिरी नको। आता हे शेवटचे 5 दिवस आहे, तर ह्या अशा गोष्टी आमच्या काल कोळीवाड्यामध्ये मोठे सेट, हे 5000च्या वर सेट होते, ते पकडले, निवडणूक आयोगाला दाखवले, पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई नाही केली। गांधीनगर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट लाच देता आमच्या लोकांना आणि ह्याच्यावर विरोध केला, मारामारी करायला येतात। मातोश्री म्हणजे वायकर, या वायकरांना बोट धरून चालायला शिकवलं। त्यांच्याकडे जर पैसे वाटप होत असतील, वायकरांच्या मातोश्रीवर पैसे वाटप, विरोध तर होणारच, आणि विरोध केला तर मारामारी करता। तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की वायकरांचे कार्यकर्ते हल्ला करतायत आणि ज्यांच्यावर हल्ला होतोय ते बाळानर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि यामुळेच हा सगळा राडा जोगेश्वरीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। तर जोगेश्वरी विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार बाळानर यांच्यावरती हा हल्ला झाल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय। ते माजी नगरसेवक होते आणि विधानसभेला जोगेश्वरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ते उमेदवार आहेत। तर या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तर वायकर समर्थकांनी बाळानर यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। तर आपण बघतोय की जोगेश्वरीमध्ये हा जो काही राडा झालाय त्यानंतर आता चांगलंच राजकारण रंगलंय। पंकज, काय अधिकची अपडेट आहे? जोगेश्वरी विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आज काल रात्री गोंधळ झाला, राडा झाला। याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक म्हणजेच रवींद्र वायकर यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे म्हणजे बाळानर यांचे समर्थक आपापसामध्ये भिडले। आपण जे दृश्य दाखवतोय त्याच्यामध्ये जी टोपीवाली व्यक्ती दिसते ती आधी मातोश्री क्लब, जे रवींद्र वायकर यांचं ऑफिस आहे त्याच्या आतल्या भागात ती व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन ती बाळानर जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना धमकावताना दिसते। म्हणजेच कुठेतरी आता येणाऱ्या दिवसात हे वेगळं वळण घेणार की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। दोन्ही बाजूनी या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाकडे जी आहे ती धाव घेतलेली आहे। यापूर्वी बाळानर यांनी 10 नोव्हेंबर रोजी ARO असतात, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर, त्या रिटर्निंग ऑफिसर त्यांच्याकडे या बाबतीमधली तक्रार केली होती की रवींद्र वायकर यांचं मातोश्रीमधलं जे ऑफिस आहे ती महानगरपालिकेची जागा आहे, महानगरपालिकेचा तो क्लब असून रवींद्र वायकर यांच्या संस्थेतर्फे तो संचालित केला जातोय, चालवला जातोय। असं असताना महापालिकेची म्हणजे सेमी गव्हर्नमेंटची जागा आहे आणि ही जागा त्याचा वापर तिथे केला जातोय, कार्यालय म्हणून वापर केला जातोय। रात्री उशिरापर्यंत तिथे महिलांची, पुरुषांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची ये-जा असते आणि त्यामुळे हा नियमाच्या बाह्य अशी तक्रार 10 तारखेला बाळानर यांनी केली होती। मात्र त्या तक्रारीची दखल घेतली गेली आणि त्याच्यानंतर पंकज, तुमच्याशी आपण बोलूच, पण आपल्यासोबत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळानर ज्यांच्यावरती हल्ला झाला होता ते सोबत आहेत। तर बाळानरजी, तुम्ही स्वतः तिथे होता, नेमकं काय घडलं होतं? खरं तर मातोश्री क्लबवर अनेक दिवसापासून म्हणजे आचारसंहिता सुरू झाल्यापासून
त्या ठिकाणी रात्री अपरात्री पूर्ण संशयास्पद वातावरण चालू आहे आणि मला वाटतं गेल्या प्रचार यंत्रणेमध्ये विभागामध्ये समोरचे जे उमेदवार आहेत शिंदे गटाचे त्यांच्याकडून काही मंडळाच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भेटवस्तू वाटणं वगैरे अशी आम्ही त्यांच्यासारखे प्रकार होत होते. मला वाटतं मातोश्री क्लबमध्ये रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत वर्दळ होती आणि अशा प्रकारच्या तक्रारी येत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी तिकडे जाऊन पाहिलं आणि तो व्हिडिओ शूटिंग करत होता. व्हिडिओ शूटिंग करत असताना तिथल्या लोकांनी त्याचा मोबाईल काढून घेतला, त्याला मारझोड केली आणि ही गोष्ट सगळ्या लोकांना कळल्यानंतर आली. सगळी लोक आली, आमचे शिवसेने कार्यकर्ते सगळे आले आणि आल्यानंतर पोलीस देखील समोर होते. पोलिसांच्या समोरून मातोश्री क्लबच्या आतून काही लोक आले, आणखी मारझोड करायला सुरुवात केली बांबू वगैरे घेऊन. माझ्या इथे कार्यकर्त्याने माझं बाजूला घेतलं, नाहीतर कदाचित ते मला देखील त्याला मार लागला. परंतु हे अशा प्रकारचे जे काय कृत्य चालू आहेत याची तक्रार मी 6 नोव्हेंबरला ऑलरेडी केलेली आहे, तरी देखील प्रशासन त्याचं नोंद घेत नाहीये. हे दुर्दैवी बाब आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही जर जिवंत राहायला पाहिजे असेल तर याची दखल खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे. बाळनरजी तुमच्यावरती थेट हल्ला झाल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतो. या संदर्भात तुम्ही काही तक्रार करणार आहात का, किंवा या संदर्भात तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे की वायकरांच्या समर्थकांकडून थेट तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला? कसं आहे की मी त्या ठिकाणी आल्यानंतर मातोश्री क्लब मधून काही गुंड प्रवृत्तीचे लोक बाहेर आले आणि थेट त्यांनी बांबू वगैरे काढून किंवा आतून दगडफेक वगैरे करण्यास सुरुवात केली. आम्ही पोलीस होते, पोलिसांनी मध्यस्थी केली की आम्ही सगळ्या दोन्ही बाजूच्या घटना बाजूला केलं. खऱ्या अर्थाने माझ्या जीविताला पण धोका निर्माण यामुळे झालेला आहे. त्याचं कारण मातोश्री क्लब मध्ये कुविख्यात गुंड किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा आता राबता त्या ठिकाणी आहे आणि याच्यामुळे संपूर्ण लोकांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना खासदार विद्यमान खासदार बोलून त्यांना धमकी देखील देत आहेत, तुम्हाला बघून घेईन वगैरे. तर त्याच्यामुळे दहशतीमध्ये निवडणूक लढवणं हे काही संयुक्तिक नाही आहे. मला वाटतं कार्यकर्त्यांना धमकावणं, निवडणूक पारदर्शक लढवली पाहिजे. जे काही होईल लोकांचा निर्णय असेल तो मान्य करायची मानसिकता असायला पाहिजे. पण असं कुठेतरी लोकांना दबाव ठेवून आपला विजय व्हावा म्हणून जनतेला विटीस धरणं हे काही बरोबर नाही आहे. याचा मी निषेध करतो. धन्यवाद बाळनरजी, तुम्ही पुढारी न्यूजशी संपर्क साधला आणि पंकज दळवी यांनाही धन्यवाद.